हॅलो एव्हरीवन, मी घेऊन आलेली आहे बॅग सिरीजचा पार्ट 2. पण त्याआधी माझा ड्रेस बघून घ्या. दिस वॉज दी ड्रेस विच आय वॉज वेअरिंग टुडे. आणि हे इयरिंग्स तुम्ही माझ्या व्हिडिओज मध्ये नक्की बघितलेला असेल आणि मी तुम्हाला बोलली होती का मी खूप लवकर तुम्हाला हे क्यूट इयरिंग्स घालताना दिसेन. सो आज मी हे घातलेले आणि माझ्या ड्रेस सोबत परफेक्ट असे जाता येत आहेत. सो हा होता माझा आजचा लुक. पण आजचा व्हिडिओ मी केला आहे पार्ट 2 बनवण्यासाठी ऑफ वेडिंग बॅग नाही नॉर्मल बॅग सिरीजच्या साठी सेकंड पार्ट. सो मी तुम्हाला पटकन दाखवते. आधीचा पार्ट तुम्हा सगळ्यांना खूप आवडला असं मला वाटतंय, म्हणून मी हा दुसरा पार्ट बनवलेला आहे. आणि आज आपण ह्या एवढ्या अशा बॅग्स बघणार आहोत. तुम्ही असं नका समजू की मी कुठेतरी बॅग विकत बसते, पण माझ्याकडे खूप सारे बॅग्स आहेत, तुम्ही बघूच शकतात. तर आता एक एक करून मी दाखवते. सगळ्यात आधी ही बॅग आहे. कोणत्याही साडीवर असा ट्रेडिशनल वेअरवर हाच जो आता मी ड्रेस घातलेला आहे त्यावर किती छान जाते आणि खूप मोठी बॅग आहे. खूप काय काय याच्यामध्ये बसू शकतं. आपली पाण्याची बॉटल, आपलं मेकअपचं सामान, स्किन केअर, खायचा छोटासा डब्बा, काहीही स्नॅक्स याच्यामध्ये राहू शकतात आणि दिसते किती एलिगंट. हे माझ्या या प्रिंटला आणि ही या बॅगची प्रिंट किती परफेक्ट मॅच होते. सो हा एक ऑप्शन आहे, खूप जास्त सुंदर दिसत आहे. सो ही एक आहे आणि मोठी आहे बरीपैकी. तिला चेन आहे, इथे 2 तिला हे आहेत. सो हा एक ऑप्शन आहे. दुसरं दाखवते पटकन. आता ही बघा किती सुंदर आहे. ही माझ्या बहिणीने मला आणली आहे काश्मीरहून. प्युअर लेदर आहे, एकदम प्युअर लेदर. हे बघू शकता इथे किती छान हँडवर्क असं केलेलं आहे. एकदम सुंदर, मला खूप आवडते ही आणि एकदम असं स्टेटमेंट पीस टाईप वाटतं. आणि असं स्लिंग बॅग टाईप घेऊ शकतो आणि इथे ऍडजस्टेबल त्याला हुक्स पण आहेत. सो आपण मोठी छोटी आपल्या हिशोबाने करू शकतो. और जस्ट अशी सुद्धा पकडू शकतो हे काढून त्याच्यात टाकून. सो हा एक ऑप्शन आहे आणि कलर सुद्धा किती ब्राईट आहे बघा जरा तिचं. एकदम सुंदर असे आहे, मला खूप आवडते ही. बरेच खण आहेत याला पण आतमध्ये आणि याच्यामध्ये आपला फोन, वॉलेट सगळं काही एकदम परफेक्ट राहू शकतं आणि प्युअर लेदर आहे गाईज. सो ही एक आहे, मी खूप जास्त वापरते हिला पण. आणि मला असे डार्क लेदर्स माझा वीक पॉइंट आहे, खूप जास्त आवडतात मला. दुसरी दाखवते. मग आहे ही व्हाईट कलरची, खूप जास्त सुंदर अशी आहे. त्याचा बेल्ट बघा ना किती छान असं जेन्झी वाईट देत आहे एकदम. सो असा याचा ब्लॅक अँड व्हाईट बेल्ट आहे. कोणत्याही बॅगी जीन्सवर, मॉम जीन्सवर आणि एक असं टी शर्ट घातलं ब्लॅक कलरचं व्हाईट कलरचं त्यावर इतकी सुंदर दिसते ना ही. मी ही सुद्धा खूप जास्त वापरते. म्हणजे मला बॅगची ज्या दिवशी गरजही नसेल, म्हणजे आपलं फक्त फोन जीन्स मध्ये राहू शकतो, तरी सुद्धा मी घेऊन जाते सोबत. कारण की खूप जास्त सुंदर पीस आहे. हे बघा, त्याला मी जास्त करून अशी न घेता अशी क्रॉस वेनी घेते. ठीक आहे, असं छान दिसतं एकदम. सो हा एक ऑप्शन आहे आणि मला खूप आवडते ही सुद्धा. सो हा कशी वाटली तुम्हाला ही नक्की सांगा मला कॉमेंट मध्ये. दुसरी दाखवते. अजून एक व्हाईट बॅग आहे माझ्याकडे. ही सुद्धा खूप जास्त छान आहे. हे बघा, जरा त्यातलाच एलिगंट पीस वाटतो. त्याचं वाली जी काय त्याला बोलतात बँड होतं याचं, ते खूप जास्त असं जेन्झी आणि मॉडर्न वाईब देत होतं. आणि ही तेवढीच क्लासी वाटते एकदम. वन पीस वर एवढी कमाल अशी दिसते ना, एकदम एलिगंट पीस वाटतो. सो हा आहे एक ऑप्शन. याला पण बरीच जागा आहे, आपण खूप काही सामान याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि ही बघा ना नॉट किती प्रिटी आहे. हे असं किती प्रिटी दिसतंय, एकदम छान ब्रेड केलेली आहे. आपण फक्त हे सुद्धा काढू शकतो, हा मोठावाला बँड, आणि अशी छोटी म्हणून पण वापरू शकतो. किती एलिगंट पीस वाटतंय असं सुद्धा. सो हा आहे माझं फेवरेट वाले आणि खूप जास्त सुंदर दिसते ही पण. आता मी दुसरी दाखवते. ही वाली जी आहे ना, परफेक्ट बीच वाईब देते. हे बघा जरा किती सुंदर दिसते ही. बीचवर नेण्यासाठी योग्य अशी बॅग आहे ही आणि ही मी अशी घेते. ती यावरती ना मी जास्त काही याच्यामध्ये सामान टाकत नाही, कारण की किती नाजूक आहे, किती छान क्रॉशेट असं वर्क केलेलं आहे एकदम. आणि हे किती सुंदर दिसत आहे. कोणत्याही शॉर्ट्सवर, शॉर्ट वन पीस वर इतकी जास्त सुंदर दिसते ना. आणि रंग पण बघा ना त्याचा,
नाना प्रकारच्या वेगवेगळ्या टॉप्स वरती तो मॅच होईलच असा हा याचा रंग आहे. आणि एक सिंपल अशी चेन आहे त्याच्यामध्ये. मी मॅक्सिमम फक्त याच्यामध्ये वॉलेट ठेवते आणि मी खरं सांगायचं तर वॉलेट पण नाही ठेवत याच्यामध्ये, जस्ट एक लिप बाम वगैरे असं ठेवते. आणि बस गुड टू गो. किती चांगली वाईब देते ती बघा ना एकदम. मला या बॅगकडे बघून असं वाटतं की आता बराच टाइम आपण काम केलेलं आहे, आता छोट्याशा वेकेशनला जायला हवं. सो ही माझी वेकेशन बॅग आहे. किती क्यूट आहे, मला खूप जास्त आवडते ही. तुम्हाला कशी आवडली ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता दुसरी दाखवते. जी मी आधी दाखवलेली तिचाच मोठा भाऊ, ती म्हणजे ही बॅग. ती किती सुंदर आहे. हा, झोला टाईप असं. याच्यामध्ये आपण मॅक्सिमम असं सामान टाकू शकतो. सो ही आहे प्रचंड अशी मला आवडते. किती मॅच होत आहेत. मी आज ड्रेसच असा घातलाय तर त्याच्यावर हे सगळ्या बॅग एकदम परफेक्ट मॅच होत आहेत. सो ती छानपैकी त्यामध्ये खूप मोठी जागा आहे. आपण याच्यामध्ये भाजीपाला सुद्धा आणू शकतो. एकदम छान आहे अशी. आणि एकदम किती छान असं फ्रेश वाईब देत आहे. एकदम लॉंग स्कर्ट्स वर एवढी कमाल अशी दिसू शकते ना हे बॅग. सो यू गाईज प्लीज लेट मी नो की या सगळ्यांमध्ये तुमची कोणती होती फेवरेट आहे. तर ही आहे, खूप आवडलेली आहे मला एक एक करून. आता मी तुम्हाला परत एक एक करून बॅग सगळं दाखवते. तुम्ही मला नक्की सांगा की कोणत्या नंबरची बॅग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. सो हा एक ऑप्शन आहे. दुसरी दाखवते. हा एक ऑप्शन आहे. ती अजून एक दाखवते. एक आहे ही, किती सुंदर तिचा पट्टा आहे. एक आहे ही. दोन्ही व्हाईट व्हाईट आणि कमाल अशा दिसतात. पूर्ण आउटफिट पण एकदम साधा असेल ना, पण अशा बॅग घेऊन आपल्या पूर्ण पर्सनॅलिटी अशी लिफ्ट अप होते. दुसरी दाखवते. मग आहे ही माझी काश्मीरची कली, एकदम प्युअर रेड लेदर. सो ही तर खूपच जास्त एकदम स्टँडर्ड स्टेटमेंट पीस आहे. तर ही आहे. अजून एक दाखवते. आणि मग आहे आपली ही स्ट्रक्चर्ड बॅग. खूप जास्त सामान याच्यामध्ये राहू शकतं. एकदम टिकाऊ टाईप. सो ही एक आहे आणि मोठी सुद्धा आहे आणि एकदम छान हँडबॅग आहे, अशी ठेवू शकतो. सो हे होते माझे सगळे बॅग. आता तुम्हाला यातली कोणती आवडली मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की माझ्याकडे अजून असे खूप बॅग्स आहेत ज्याचा मला तुम्हाला एक व्हिडिओ द्यायचा होता. सो हा होता पार्ट 2 ऑफ दी बॅग सिरीज. वेट फॉर पार्ट 3. टिल देन प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय.